ही बघा, ही छोटी हिरवी वांगी छान गावरानी हिला आपण कापून घेतली स्वच्छ आणि स्वच्छ पाण्यात धुवून त्यात एक आलू घालू बटाटा घातलेला आहे, तोही कापून घेतला. मुलांना आवडतो बटाटा. आणि 3 छोटे कांदे किंवा 2 मोठे कांदे आपण ते भाजून घ्यायचे तव्यावर. थोडं तेल टाकून मस्त त्याला लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायची. हे बघा किती छान भाजले जात आहेत ते. आणि यात अद्रक, लसूण, कढीपत्ता, 2 हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे एवढे घ्यायचं आहे. आता ह्या कांदा भाजला त्यात घेतल्या आपण हिरवी मिरची, 2 हिरवी मिरची आणि कढीपत्ता, जिरं, तेही आपण छानपैकी असं भाजून घेऊयात कांद्यासोबतच. कमी गॅस करून, गॅस कमी करायचा नाहीतर ते जळून जातात, म्हणून ते एकदम छानपैकी भाजून घ्यायची. हे बघा छान कांदा झालेला आहे. आता हा आपण मिक्सीमध्ये बारीक करण्यासाठी काढून घेऊया. आणि छान भाजला गेला आहे तो कांदा. त्याच भांड्यात आपण थोडे शेंगदाणे घ्यायचे, मुठभर शेंगदाणे. याच्याने भाजी फार टेस्टी होते आणि थोडी ग्रेव्हीही छान होते. आता आपण हे सर्व वाटण मिक्सीमध्ये वाटून घेऊयात. जे भाजलेले कांदा, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे हे सगळं आपण भाजून घेऊयात. थोडं त्यात धनिया पावडरही ॲड करूया आणि मिक्सीमध्ये बारीक करून घेऊयात. हे बघा, शेंगदाणे पण टाकायचे त्यातच, एकत्रच मिक्स करायचे आणि ते छानपैकी मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायची. हे बघा छान वाटण तयार झालेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. बघा, तेल घातलं. याला थोडं जास्तच तेल लागतं, कारण झणझणीत वांग्याची भाजी, भरली वांगी असल्यामुळे त्याला तेल हे जास्तच लागतं, थोडं जास्तच घालायचं. आता तेल तापल्यानंतर त्यात वांगी आणि बटाटा कमी गॅसवर थोडं 5-7 मिनटं कमी फ्लेमवर होऊ द्यायचं. हे बघा, ते थोडंसं असं शिजवून घ्यायचं ते कमी गॅसवर 5-7 मिनटं, जास्त नाही, फक्त 5-7 मिनटं. आता यात आपण ते टमाटर घालूया. 2 छोटे टमाटे किंवा 1 मोठा टमाटा घ्यायचा, जास्त टमाटेही नाही घ्यायची. आणि हे बघा छानपैकी हलवून घ्यायचे. यालाही 5 मिनिट जेमतेम कमी गॅसवर घ्यायचे. नंतर बघा, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, अर्धा चमचा हळद, गरम मसाला आणि थोडी झणझणीत म्हणजे मिरची थोडी जास्तच घ्यायची, कारण आपल्याला खानदेशी झणझणीत भरली वांगी बनवायची, म्हणून झणझणीत तिखट पाहिजे, म्हणून मिरची थोडी जास्तच घ्यायची. आणि कोणी कमी खात असेल तर कमीही घ्या, असं काही नाही आहे. जसं आपल्याला आपण ज्याप्रमाणे खातो तिखट त्याप्रमाणे, पण शक्यतो वांगी हे मसाले आणि तिखटही छान लागतात. हे चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा, आधी आपण मिरची पावडर टाकायची आणि नंतर त्यात जे वाटण केलं ते वाटण टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. जास्त हलवायचं नाही, तर वांगे तुटतात, म्हणून आधीच ते थोडेसे 40% तर ते शिजलेलेच असतात. थोडं आपल्याला. आणि हे बघा, वरतून हे गरम मसाला आणि थोडी काश्मीरी मिरची टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा किती छान दिसत आहे ते. आणि मुलांना ना बटाटे फार आवडतात, मुलं आवडीने खातात. त्यात थोडं पाणी घालायचं, जेणेकरून वांगी शिजायला हवीत. 40% तर शिजलेलीच आहे ती. थोडा अजून शिजण्यासाठी थोडं
नावापुरता पाणी घालायचं आणि हे बघा अशा प्रकारे जास्त नाही, आपल्याला अख्खी वांगी बनवायची म्हणून. आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार त्यात मीठ घालायचं. हे बघा आणि चांगलं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. छान दिसतंय बघा. ज्याला आपल्याला कळतं की त्याला शिजायला किती पाणी लागेल त्याप्रमाणे आपल्याला जास्त ग्रेव्ही नाही बनवायची, थोडंसं आपल्याला ठीकच पाहिजे म्हणून जास्त नाही घालायचं. आणि ते चांगले 15-20 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून कमी गॅसवर ते शिजू द्यायचे. हे बघा 20 मिनिटानंतर किती छान झाली बघा भाजी. हे बघा वरून थोडी कोथिंबीर घालायची. खूप सुंदर त्याला बघा तेलही आलेलं आहे, कारण आपण आधी टमाटर घालतो त्यामुळे त्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. हे बघा वांगी खूप छान आणि खूप छान वांगी झालेली आहे ती. आता आपण बनवूयात भाकर. वांगी म्हटली म्हणजे भाकर आलीच. आणि आता आपण भाकर करूयात. गावाकडे भाकरीशिवाय जेवण नसतं. गावी भाकर आणि आपल्यालाही आता खायला खूप आवडते भाकर. आणि वांगी म्हटली म्हणजे ज्वारीची भाकर, त्याच्यावर त्याची टेस्टच काही वेगळी लागते. खूप छान लागते वांगी आणि भाकरी. हा मेनू गावी खूप फेमस आहे. हे बघा अशा प्रकारे भाकर ही बनवून घ्यायची. हे बघा छानपैकी अशी भाकर. हा तवा पण माझा खूप जुना तवा आहे. अशाच तव्यावर भाकरी होतात. हे बघा किती छान झाली भाकर. आणि आपली भाकरी आणि भाजी तयार आहे. हे बघा छान झाली ना, खूप मस्त दिसते आहेत ना, तोंडाला पाणी सुटलं ना. आहेच मुळी तशी आपलं खानदेशी जेवण म्हटलं म्हणजे अशीच झणझणीत भाजी आणि भाकरी, पोटभर जेवणार. छान दिसायलाही छान आणि चवीलाही छान. तर मग चला आपण जेवूया.